IAS अधिकारी सून घरात येणार म्हणून एका कुटुंबानं स्वप्नातही विचार केला नसेल की ही आनंदाची बातमी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःस्वप्न ठरेल। बरेलीच्या फरीदपूर भागात घडलेली ही घटना ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही। अभिषेक नावाच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मैत्री केली जी लवकरच एका सुंदर नात्यात बदलली। समोरची तरुणी स्वतःला IAS अधिकारी असल्याचं सांगत होती आणि हे ऐकून अभिषेक आणि त्याच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। त्यानंतर काही दिवसांनी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं। नववधूच्या स्वागतासाठी दागिने, हिरे आणि रोख रकमेचा जणू पाऊसच पाडला गेला। पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा घर शांत झालं आणि अभिषेक हा गाढ झोपलेला होता तेव्हा त्या IAS पत्नीने असा काही डाव साधला की संपूर्ण घरच हादरून गेलं होतं। सकाळी उठल्यावर अभिषेकला जे दिसलं त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। ती तथाकथित IAS अधिकारी पत्नी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चक्क पसार झालेली होती। हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर अभिषेकच्या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली। तपासाची चक्रे फिरली आणि अवघ्या काही वेळातच बरेली पोलिसांनी साधना नावाच्या या भामट्या नवरीला बेड्या ठोकलेल्या आहेत। बदायूं जिल्ह्याची रहिवासी असलेल्या साधनाने सोशल मीडियावर IAS अधिकाऱ्याचं बनावट प्रोफाईल बनवून हा सगळा सापळा रचलेला होता। धक्कादायक म्हणजे या फसवणुकीत तिचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झालेले होते। आता पोलीस या कटाचा सखोल तपास करतायत की या टोळीने आणखी किती जणांना अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलेला आहे। सोशल मीडियावरील नात्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही घटना एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे।